एक भारत श्रेष्ठ भारत। आपला भारत एकसंघ होण्यासाठी भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी साम दाम दंडभेद सर्व उपाय करून एकसंघ व अखंड असा भारत देश निर्माण केला। ह्या त्यांच्या अतुलनीय श्रेयाकरिताच भारतात 31 ऑक्टोबर हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो। चला तर मग जाणून घेऊया राष्ट्रीय एकता दिनाबद्दल, पण त्याआधी कल्लाकार चॅनलला सबस्क्राइब करा। नमस्कार, मी ईशांत आणि तुम्ही पाहत आहात कल्लाकार दिनविशेष भाग 305 पॉवर्ड बाय GoPract.com। स्वातंत्र्यानंतर भारतात सुमारे 562 संस्थाने होती। प्रत्येक संस्थानांचा स्वतःचा राजा, नाणी आणि सत्ता होती। त्यामुळे देश एकत्र करणे हे अतिशय कठीण काम होते। त्यावेळी भारताचे गृहमंत्री व उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल होते। सरदार वल्लभभाई पटेल यांनी संस्थानांच्या राजांशी शांतपणे चर्चा केली, त्यांना समजावून भारतात विलीन होण्यास राजी केले। हैदराबादच्या निजामाने भारतात विलीन होण्यास ठाम नकार दिला। त्यांना स्वतंत्र राहायचे होते। त्यांनी सैन्याची रजाकार संघटना तयार केली। ही रजाकार संघटना हिंसाचार करत होती, त्यामुळे देशात अराजकता निर्माण झाली। तेव्हा ऑपरेशन पोलो नावाची लष्करी कारवाई करून 5 दिवसात सरदार वल्लभभाई पटेल यांनी हैदराबाद भारतात विलीन केले। जुनागड हे गुजरातमधील एक संस्थान, तिथे नवाब महाबत खान हा शासक होता। जुनागडची लोकसंख्या प्रामुख्याने हिंदू होती, पण नवाब मुस्लिम होता। भारत स्वतंत्र झाल्यानंतर जुनागडच्या नवाबाने भारताऐवजी पाकिस्तान सामील होण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे जनता संतापली, नवाबाविरुद्ध आंदोलन केले। तेव्हा वल्लभभाई पटेल यांनी शांतपणे व ठामपणे परिस्थिती हाताळली। आर्थिक नाकेबंदी आणि जनतेच्या समर्थनाने जुनागडला पुन्हा भारतात आणले। त्यांचा ठाम स्वभाव, अटळ निर्धार, देश सेवेच्या भावनेमुळे त्यांना भारताचे लोहपुरुष असे म्हटले गेले। सरदार वल्लभभाई पटेल यांनी गुजरात आणि पश्चिम भारत कायमस्वरूपी भारतात आणला व भारताला एकसंघ बनवले। हे सर्व कार्य ऐतिहासिक व अभूतपूर्व कार्य होते। एकतेतच आपल्या देशाची शक्ती आहे। या दिवसाचा मुख्य उद्देश म्हणजे देशातील नागरिकांमध्ये राष्ट्रीय एकता, अखंडता आणि सुरक्षा याचे महत्त्व जागृत करणे। राष्ट्रीय एकता दिवसामुळे आपल्याला कळते की विविधतेत एकता आहे आणि ही एकता आपल्या देशाचे बलस्थान आहे। एकात्मता राखण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे। राष्ट्रीय एकता कमकुवत झाली की बाह्यशक्ती फायदा घेतात। त्यामुळे आपण विद्यार्थ्यांनी निर्धार करून देशाची राजकीय एकता आपण जोपासली पाहिजे। देशाच्या विकासात आपण योगदान दिले पाहिजे। जातीभेद, धार्मिक वाद यात न अडकता देशाचा विकास पाहिला पाहिजे। संविधानातील एकता, समता, बंधुता ह्या तत्वांचा आपण स्वीकार केला पाहिजे। भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत। ही प्रतिज्ञा फक्त बोलण्यापुरती मर्यादित न ठेवता ती आपण मनात रुजविले पाहिजे। जो एकसंघ भारत आपल्या वाटेला आला आहे त्याचे ऐक्य कधीही धोक्यात येणार नाही। त्याकरता आपण आवश्यक उपाययोजना केल्या पाहिजेत। देशाच्या एकतेसाठी खारीचा वाटा प्रत्येकानेच उचलायला हवा। देशाच्या एकतेला जर कुठे तडा जात असेल तर प्रत्येकानेच पेटून उठायला हवे। स्वतःपासून सुरुवात करायला हवी। हा देश माझा आहे आणि त्याची एकता कायमच मी अबाधित ठेवेन असा संकल्प आपण करायला हवा। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कल्लाकार चॅनलला सबस्क्राइब करा। इंस्टाग्राम, फेसबुक पेजला फॉलो करा आणि बघत रहा कल्लाकार दिनविशेष पॉवर्ड बाय GoPract.com।